नमस्कार बंधू भगिनींनो, कमवा आणि शिका या योजनेच्या माध्यमातून वंचितांच्या लाखो मुलांना शिक्षण प्रवाहात आणणारे कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जीवन कार्याबद्दल या व्हिडिओतनं आपण माहिती घेणार आहोत। भाऊराव पायगोंडा पाटील यांचा जन्म 22 सप्टेंबरला कोल्हापूर जिल्ह्यातील कुंभोज या गावी झाला। त्यांच्या जीवनावर महात्मा फुलेंच्या सामाजिक सत्यशोधनात सहभागी होणारा एक आचारवंत, एक विद्यार्थी, बहुजन समाजाचा एक कैवारी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या रूपानं देशाला लाभला। त्यांच्यावर राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांचाही मोठा प्रभाव होता। त्यांचे आजोबा देवगोंडा हे होते। आजोबा अत्यंत तत्वनिष्ठ, धर्मनिष्ठ असे असलेले आपल्याला दिसतात। हे जैन कुटुंब होतं, परंतु या घरामध्ये निरक्षरता मात्र होती। देवगोंडा यांच्या जीवनातील एक प्रसंग सांगितला जातो की नांदणी येथे असणाऱ्या जैन मठात एका न्यायनिवाड्याच्या निमित्तानं देवगोंडा पाटील त्यांना बोलावण्यात आलं होतं। ते न्यायी, निष्पृह, निर्लोभी आणि सत्यवचनी होते। त्यांनी न्याय केलेले न्यायनिवाडा जो केला तो सर्वांनाच आवडला, सर्वमान्य झाला। न्यायनिवाड्याची कागदपत्र तयार करण्यात आली आणि त्या न्यायनिवाड्यावरती सही करण्यासाठी ती कागदपत्र देवगोंडा म्हणजेच कर्मवीरांच्या आजोबांच्या समोर या ठिकाणी आणण्यात आले। देवगोंडांना लिहिता वाचता येत नव्हतं। सही करण्याची जेव्हा वेळ आली तेव्हा काहीतरी सबब काढून ते तिथून बाजूला निघून गेले। अन्य कुठल्या तरी दुसऱ्या पंचानं त्या ठिकाणी सही केली आणि तात्पुरतं ते काम भागलं। परंतु या गोष्टीचं दुःख देवगोंडा पाटलांच्या मनाला झालं आणि आपण निरक्षर आहोत याबद्दल त्यांना अत्यंत दुःख झालेलं आहे। आणि त्याच वेळी त्यांनी निश्चय केला की नाही, आपण जरी निरक्षर राहिलो तरी हरकत नाही, परंतु आपल्या मुलाला मात्र शिक्षण दिल्याशिवाय राहायचं नाहीये। तोपर्यंत त्यांचा मुलगा म्हणजेच भाऊरावांचे वडील हे ज्यांचं नाव पायगोंडा असं आहे, हे पायगोंडा शेतात नांगर हाकीत होते। मुलाला बोलावलं आणि समजून सांगितलं देवगोंडांनी की बाळा, इथून पुढे आता नांगर ह्या सगळ्या गोष्टी सोडून द्यायच्या, हाती पेन, पाटी पेन्सिल घ्यायची आणि शिक्षण घ्यायचंय। आणि असं सांगतात की वडिलांच्या प्रोत्साहनामुळे, आग्रहामुळे भाऊरावांचे वडील पायगोंडा हे त्या काळामध्ये गावात शाळेची व्यवस्था नाही आहे पुढची, तर ते आष्टा या तालुक्याच्या गावी जाऊन 7वी पर्यंत शिक्षण घेतलेले आहेत। कर्मवीरांचे वडील पुढे इतकं शिक्षण त्या काळातलं बरंचसं जास्तीच त्या मानानं होतं आणि मग कर्मवीरांच्या वडिलांना रोड कारकूनची नोकरी त्या कालावधीमध्ये मिळालेली आहे। वडीलही आजोबांच्या सारखे अत्यंत स्वाभिमानी होते। एकदा मामलेदाराचं बोलणं भाऊरावांच्या वडिलांना, पायगोंडा पाटलांना ऐकू आलं नाही। त्यावेळेला मामलेदार म्हणाला की बोललेलं ऐकू येत नसेल तर मग कशाला नोकरी करता, राजीनामा द्या ना। एवढीच गोष्ट पायगोंडा पाटलांच्या मनाला लागली आणि त्यांनी नोकरीचा राजीनामा दिला। इतका स्वाभिमान असलेला हा परिवार आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो आणि तशाच प्रकारचा करारीपणा त्यांचे पुत्र भाऊरावांच्या जीवनामध्ये देखील आपल्याला प्रकर्षानं पाहायला मिळतो। कर्मवीरांचं प्राथमिक शिक्षण विट्याला झालं। मराठी 4थी आणि इंग्रजी 1ली या 2 इयत्ता ते विट्याच्या शाळेतून उत्तीर्ण झाले। पुढे ते कोल्हापूरच्या जैन वसतिगृहामध्ये शिक्षणासाठी राहिलेले आहेत। प्रायव्हेट हायस्कूल, राजाराम हायस्कूल असे शालांतर करीत ते इंग्लिश 6वी पर्यंत शिकू शकलेले आहेत। त्यांना शिक्षणापेक्षाही कुस्ती, मल्लखांब व पोहणं अशामध्ये अधिकचा रस राहिलेला आहे। त्यांना नेहमी वाटत असायचं की आपण शाहू महाराजांप्रमाणे
गरिबांच्या साठी काहीतरी केलं पाहिजे, गरिबांची सेवा आपल्याकडनं घडली पाहिजे. वसतिगृहामध्ये जे सोहळे चालायचे ते त्यांना आवडले नाहीयेत, कारण वसतिगृहामध्ये जैन वसतिगृहामध्ये सोहळं चालायचं आणि ती गोष्ट काही भाऊरावांना आवडलेली नाहीये आणि म्हणून त्यांनी वसतिगृह सोडलं. परत गावाकडं जाणार आहेत. तेवढ्यामध्ये त्यांची भेट शाहू महाराजांशी, त्यांचेच मित्र म्हणजे कुणाचे, भाऊरावांचे मित्र बाळासाहेब खानविलकर यांनी भाऊरावांची भेट राजर्षी शाहू महाराजांची घालून दिलेली आहे. 6वी नापास नंतर त्यांनी पुढे शिक्षण घेण्याचा प्रयत्नच केलेला नाहीये आणि म्हणून त्यांचं शिक्षण केवळ 6वी पर्यंत झालं. पुढे त्यांनी कोल्हापूर नगरी सुद्धा सोडलेली आहे. त्यानंतर त्यांची भेट एका जैन समाजाच्या कार्यक्रमामध्ये मुंबईचे रत्नपारखी शेठ माणिकचंद पाणाचंद यांच्याशी झालेली आहे. ते त्यांना मुंबईला घेऊन गेले. ते रत्नांच्या बद्दल वेगवेगळ्या प्रकारची माहिती त्यांना देत आहेत, परंतु भाऊरावांचं मन या रत्नांच्या मध्ये मात्र लागत नाहीये. त्यांना नररत्न शोधायचे आहेत आणि त्यांच्याकडनं शैक्षणिक आणि सामाजिक कार्य करायचं आहे, असा पिंड त्यांचा राहिलेला आहे. अशाच कालावधीमध्ये 1912ला त्यांचा लक्ष्मीबाईंशी विवाह होतो. आता विवाहाची जबाबदारी अंगावर घेतल्यामुळं प्रपंच चालवणं ही जबाबदारी त्यांच्याकडे येते आणि म्हणून मग त्या काळामध्ये ते ट्युशन घेण्याचं काम देखील करत आलेले आहेत. याच काळामध्ये कोल्हापुरामध्ये एक डांबर प्रकरण गाजलेलं होतं. दिनांक 14 फेब्रुवारी 1914 या दिवशी कोल्हापुरातील एडवर्ड बादशाह आणि व्हिक्टोरिया राणी यांच्या पुतळ्याला कोणतरी डांबर फासलेलं होतं. यात अण्णासाहेब लट्टे यांच्यावर डांबर प्रकरणी आळ घेण्यात आलेला होता आणि विद्यार्थी दशेत कर्मवीरांना याच अण्णासाहेबांनी अपमानित केलेलं होतं. तेव्हा या अण्णासाहेबांचा बदला घेण्यासाठी कर्मवीर हे त्यांच्या विरोधामध्ये जे कुमांड रचण्यात आलेलं आहे डांबराचं, कुणाच्या, लट्टेंच्या विरोधामध्ये साक्ष देतील असं गृहीत धरून त्यांना त्यांच्या विरोधात खोटी साक्ष देण्यासाठी सांगितलं गेलं. कर्मवीर म्हणाले की काही जरी झालं तरी मी अशी खोटी साक्ष मात्र अजिबात देणार नाहीये. ते मला त्यांनी किती जरी शिक्षणाच्या काळामध्ये अपमानित केलं असलं तरीही मी त्याचा बदला म्हणून चुकीच्या मार्गानं जाणार नाहीये. हा करारीपणा भाऊरावांच्याकडे आपल्याला पाहायला मिळतो. पुढे कर्मवीरांच्या वरती छापखान्याला आग लावण्याचा प्रयत्न केला असा खोटा आरोप लावण्यात आलेला आहे व त्यांच्यावरती खटलाही भरण्यात आला कर्मवीरांच्या वरती आणि पोलिस त्यांना त्रास द्यायला लागलेले आहेत. पोलिसांच्या त्रासाला कंटाळून कर्मवीरांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचं त्यांच्या चरित्रामध्ये आपल्याला वाचायला मिळतं. एकदा त्यांनी पाणी नसलेल्या विहिरीमध्ये उडी घेतली, पण ते सरळ गाळात जाऊन फसले म्हणून वाचले. म्हणजे यावेळेला देखील त्यांनी मृत्यूला कवटाळण्याचं ठरवलेलं होतं. एकदा त्यांनी तावदानाच्या काचेचा बुगा गिळंकृत केलेला आहे, काचेचा बुगाच गिळंकृत केलेला आहे आणि वरून पुन्हा रॉकेल देखील पिलेलं होतं, परंतु त्यातून देखील ते सही सलामत बाहेर पडले, म्हणजे वाचलेले आहेत. त्यांना एकदा सर्पदंशही झाला होता, परंतु सापाचं विष त्यांच्या शरीरामध्ये साप सोडू शकलेला नव्हता, त्यामुळं तिथे देखील ते वाचलेले आहेत. तर अशा पद्धतीनं त्यांच्या जीवनामध्ये असे कठीण प्रसंग आले, काही वेळा त्यांनी आणून घेतले, परंतु त्यातनं देखील समाजाची सेवा करणारा हा महामानव जगला पाहिजे असं नियतीलाच वाटलं असेल आणि म्हणून या ठिकाणी ते सही सलामत बाहेर पडलेले आहेत. आपल्या मुलावरती इतक्या मोठ्या प्रमाणावर आरोप केले जात आहेत, त्याला विनाकारण त्रास दिला जातो आहे, कुठतरी अडकविले जात आहे, या गोष्टीनं आई गंगाबाई ह्या फार व्यथित झालेल्या आहेत आणि त्यांनी आपल्या मुलाला न्याय राजर्षी शाहू महाराजच देऊ शकतात हे लक्षात घेऊन शाहू महाराजांच्याकडे आई गंगाबाई आलेले आहेत आणि त्यांनी शाहू महाराजांना सांगितलं की माझा मुलगा निर्दोष आहे आणि त्याला विनाकारण अशा पद्धतीने त्रास दिला जातोय, त्याच्यातनं आपण त्यांना बाहेर काढावं. आणि खरोखरच शाहू महाराजांनी पुढे कर्मवीरांना या सगळ्या अडचणीतनं बाहेर काढण्याचं काम केलेलं आहे. त्यानंतर कर्मवीरांनी काय केलं म्हणाल तर काही ठिकाणी नोकरी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. ओगले काच कारखान्यामध्ये विक्री विभागामध्ये त्यांनी काम केलेलं आहे. पुढे किर्लोस्करांच्याकडे देखील
या ठिकाणी त्यांनी काम केलं. त्यानंतर कुपर यांच्याकडे देखील त्यांनी उपजीविकेसाठी काम केलेलं आपल्याला दिसून येतं. अशा पद्धतीने या 3 ठिकाणी त्यांनी पुढे काम केलं. सत्यशोधक समाजाचं या ठिकाणी काम कर्मवीर करत आलेले आहेत. 1919ला सत्यशोधक समाजाचं अधिवेशन भरलेलं होतं. त्यात त्यांनी सत्यशोधक समाजाने शिक्षणाचं कार्य हाती घ्यावं असं त्या अधिवेशनामध्ये कर्मवीरांनी आवाहन केलं. आणि याच वर्षी विजयादशमीच्या दिवशी म्हणजे 4 ऑक्टोबर 1919 या दिवशी काले येथे रयत शिक्षण संस्थेची स्थापना झालेली आहे. रयत शिक्षण संस्थेची स्थापना कधी झाली असं जर आपल्याला विचारलं तर आपण सांगितलं पाहिजे की विजयादशमी हा शुभ मुहूर्त लक्षात घेऊन 4 ऑक्टोबर 1919ला रयत शिक्षण संस्थेची स्थापना झालेली आहे. पुढे 1924 रोजी ही संस्था सातारा या ठिकाणी स्थलांतरित देखील करण्यात आलेली आहे. सुरुवातीला त्यांनी वसतिगृह काढलेली आहेत. 1927ला महात्मा गांधी यांच्या उपस्थितीमध्ये या वसतिगृहाचं नाव शाहू महाराजांच्या नावानं केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. आणि विशेषतः त्यांची ही होती की त्या कालावधीमध्ये जे वसतिगृह चालायचे ते प्रत्येक जातीसाठी वेगवेगळं वसतिगृह असायचं. परंतु कर्मवीरांनी पहिल्यांदा हा प्रयोग केला की सगळ्याच जातीतले लोक एकाच वसतिगृहामध्ये राहतील. आणि हे खरं तर धारिष्ट्याचं काम होतं, परंतु अत्यंत यशस्वीपणे हे काम त्यांनी पूर्ण केलेलं आहे. या ठिकाणी विविध जातीचे विद्यार्थी एकाच छताखाली एकाच चुलीवरचा केलेला स्वयंपाक खात होते, एकाच ठिकाणी राहत होते. ही अत्यंत महत्वाची गोष्ट त्यांनी केलेली आहे. आणि हे स्वयंपाक करण्यापासून त्यांना वाढण्यापर्यंत सगळी कामं साठी वेगळे स्वयंपाकी नव्हते, तर विद्यार्थीच हे सगळं काम करत असायचे वसतिगृहातलं. हे देखील या बाबतीमध्ये एक वेगळं वैशिष्ट्य आपल्याला पाहावं लागेल. साताऱ्यामध्ये राजघराण्याची एक बाग होती, तिला धनिनीची बाग म्हटलं जात असे. राजकुटुंबातील स्त्रियांना मोकळेपणानं फिरता वावरता यावं यासाठी ही राखून ठेवलेली जागा होती. ही जागा कर्मवीरांनी भाड्यानं मागितली त्या राजघराण्याला आणि राजघराण्यानं देखील ही जागा अत्यंत आनंदानं त्या ठिकाणी देण्यात दिलेली आहे. या जागेमध्ये 2 विहिरी होत्या, एक नारळाची बाग होती, अनेक आम्रवृक्ष होते, एक मोठी इमारत आणि एक डेरेदार वटवृक्ष अशी ही दौलत त्या ठिकाणी होती. 30 फूट घेर असणारा 300 वर्षाचा हा वडीलधारा वटवृक्ष कर्मवीरांच्या रयत शिक्षण संस्थेचं बोधचिन्ह म्हणून मान्यता पावला. आजही रयत शिक्षण संस्थेचं बोधचिन्ह काय असेल तर हा मोठा वटवृक्ष आहे. त्यांच्या शिक्षण संस्थेत अनेक गुणी विद्यार्थी या ठिकाणी तयार झालेले आहेत, कारण गुणी शिक्षक ते नेमायचे. गुणी विद्यार्थ्यांचा शोध घेऊन आपल्या संस्थेमध्ये त्यांनी प्रवेश दिलेला आहे. आणि म्हणून आपण पाहतो की प्राचार्य शिवाजीराव भोसले सरांच्या पासनं मला वाटतं बॅरिस्टर PG पाटलांपर्यंत अनेक या ठिकाणी कुलगुरू आणि त्यापेक्षा मोठ्या पदावरती त्यांचे विद्यार्थी गेलेले आपल्याला दिसतात. पुढे त्यांनी प्राथमिक शाळा काढलेल्या आहेत, चांगले शिक्षक मिळावेत म्हणून ट्रेनिंग कॉलेज देखील काढलेले आहेत. शिक्षण प्रवाह केवळ त्या काळी मुंबई पुणे अशा मोठ्या शहरांच्या मध्ये होता, तो प्रवाह त्यांनी सातारा सांगली नगर अशा जिल्हा स्तरावर आणि पुढे तालुका स्तरावर पर्यंत शिक्षणाचा प्रचार आणि प्रसार करण्याचं काम शिक्षण वंचितांच्या बहुजनांच्या दारापर्यंत पोहोचवण्याचं मोठं काम त्यांनी केलेलं आहे. महात्माजींच्या मृत्यूसमयी कर्मवीरांनी असा संकल्पच केला होता की मी 101 माध्यमिक विद्यालये निर्माण करेन आणि ही प्रतिज्ञा त्यांनी पूर्ण ही पुढे केलेली आहे. आझादांच्या जाण्यानं ते व्यतीत झाले आणि त्यांच्या नावानं त्यांनी आझाद कॉलेज ऑफ एज्युकेशन सुरू केलेलं आहे. राष्ट्रसंत गाडगे महाराजांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी गाडगे महाराजांच्या नावानं कॉलेज काढलेलं आहे. अशा या महामानवाने 9 मे 1959 रोजी आपल्याला माहिती आहे की पुण्याला ससून या ठिकाणी त्यांचं देहावसान झालेलं आहे. तर अशा पद्धतीनं त्यांचं चरित्र आपल्याला थोडक्यात पाहता येतं. भाऊराव पाटलांना कर्मवीर ही पदवी कुणं दिली असं जर आपल्याला विचारलं तर आपल्याला सांगता आलं पाहिजे की राष्ट्रसंत गाडगे महाराज यांनी जनता जनार्दनाच्या साक्षीनं कर्मवीर ही पदवी
भाऊराव पाटलांना दिलेली आहे. 1930 ला त्यांची पत्नी लक्ष्मीबाई, त्यांच्या पत्नीचं नाव लक्ष्मीबाई आहे आणि तिचं निधन 1930 ला झालेलं आहे. 22 सप्टेंबर 1886 ला त्यांचा जन्म झालेला आहे. मी सुरुवातीला 22 सप्टेंबर एवढाच उल्लेख केला होता, परंतु इसवी सनाचा उल्लेख राहून गेला होता. तर आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की कर्मवीरांचा जन्म हा 22 सप्टेंबर 1886 ला झाला आणि मग त्याचं जन्मशताब्दी वर्ष 22 सप्टेंबर 1986 ते 22 सप्टेंबर 1987 हे जन्मशताब्दी वर्ष शासनानं आपल्या राज्यामध्ये संपन्न केलेलं आहे. महाराष्ट्रामध्ये 22 सप्टेंबर 1987 रोजी पहिला सर्वप्रतिष्ठा दिन भाऊराव पाटील यांच्या जन्मदिवशी साजरा करण्यात आलेला आहे. त्यांच्या जन्मशताब्दी निमित्त टपाल तिकीट देखील काढण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर पुणे विद्यापीठानं 1959 ला डिलीट पदवी कर्मवीरांना देऊन सन्मानित केलेला आहे. आपल्याला माहिती आहे की मोठ्या माणसाच्या कामाचं कौतुक बऱ्याच वेळेस होत नाही, परंतु या ठिकाणी त्यांचं कौतुक म्हणून पुणे विद्यापीठानं त्यांना डिलीट ही पदवी 1959 ला सन्मानपूर्वक बहाल केलेली आहे. कर्मवीरांना भारत सरकारने पद्मभूषण या पदवीने देखील सन्मानित केलेलं आहे. या संस्थेतर्फे म्हणजे कोणत्या रयत शिक्षण संस्थेच्या तर्फे इसवी सन 1940 मध्ये उघडलेली पहिली माध्यमिक शाळा म्हणजे महाराजा सयाजीराव हायस्कूल सातारा ही होय. बऱ्याच वेळेला आपल्याला असं विचारलं जाऊ शकतं की कर्मवीर भाऊराव पाटलांनी पहिली माध्यमिक शाळा कधी काढलेली आणि कुठे काढलेली आहे आणि कुणाच्या त्याला काय नाव दिलं गेलेलं आहे. तर आपल्याला हे सांगता आलं पाहिजे की त्यांची पहिली माध्यमिक शाळा ही इसवी सन 1940 मध्ये उघडली गेली आणि त्या शाळेचं नाव महाराजा सयाजीराव हायस्कूल असं ठेवण्यात आलं आणि ही शाळा सातारा या ठिकाणी त्यांनी सुरू केलेली आहे. रयत शिक्षण संस्थेने 1947 साली सातारा येथे छत्रपती महाविद्यालय या ठिकाणी सुरू केलेलं आहे आणि या बाबतीमध्ये महाराष्ट्रातील ग्रामीण विभागातील हे पहिलंच महाविद्यालय सुरू झालेलं आहे. हे देखील याची विशेषता आपण लक्षात घेतली पाहिजे. स्वावलंबी शिक्षण हेच आमचं ब्रीद हे रयत शिक्षण संस्थेचं ध्येयवाक्य आहे. रयत शिक्षण संस्थेचं ध्येयवाक्य कोणतं आहे? तर रयत शिक्षण संस्थेचं ध्येयवाक्य हे आहे की स्वावलंबी शिक्षण हेच आमचं ब्रीद. शिक्षण कसं असलं पाहिजे? स्वावलंबी असलं पाहिजे. शिकून माणूस त्या स्वतःच्या पायावरती उभा राहायला पाहिजे. जी बाब रयत शिक्षण संस्थेच्या ब्रीद वाक्यामध्ये आहे तीच बाब आता नवीन शैक्षणिक धोरणामध्ये कौशल्य आधारित शिक्षणाची कास आपण धरावी अशा प्रकारचे अभ्यासक्रम बनवले जात आहेत. त्याचा उद्देश एवढाच आहे की शिकलेला मुलगा हा कुणीही स्वावलंबी झाला पाहिजे. कर्मवीरांच्या वसतिगृहामध्ये स्वतः स्वयंपाक करून खाण्यापासनं ते स्वावलंबनाचे धडे दिले गेलेले आहेत आणि म्हणून रयत शिक्षण संस्थेचं हे वैशिष्ट्यपूर्ण कार्य आपण लक्षात घेतलं पाहिजे. छत्रपती शाहू बोर्डिंगमध्ये विद्यार्थ्यांना बिनव्याजी कर्ज आणि त्यासाठी पैसा देण्यासाठी लक्ष्मीबाई पाटील मेमोरियल एज्युकेशन फंड ही योजना देखील कर्मवीरांनी सुरू केलेली आहे की बिनव्याजी पैसा अशा शिक्षणाच्या बाबतीमध्ये मिळाला पाहिजे. त्याला जास्तीत जास्त शिक्षणामध्ये पैशाच्यामुळे अडचण येता कामा नये म्हणून त्यांनी आपली पत्नी लक्ष्मीबाई पाटील मेमोरियल एज्युकेशन फंड ही योजना सुरू केलेली आहे. रयत शिक्षण संस्थेचं आपल्याला माहिती आहे की 1948 ला ग्रँट बंद करण्यात आलेलं होतं. त्यावेळेला हे ग्रँट सुरू करण्यासाठी राष्ट्रसंत गाडगे महाराजांनी पुढाकार घेतलेला आहे आणि हे ग्रँट पुन्हा सुरू करून देण्याचं काम गाडगे महाराजांनी केलेलं आहे. कधीची शाळेचं तोंड न बघणारे राष्ट्रसंत गाडगे महाराज यांनी या कर्मवीरांना रयत शिक्षण संस्थेला पुढे घेऊन जाण्यासाठी मोठी मदत केली आणि म्हणून अशिक्षित शिक्षणाच्या संबंधानं असलेले गाडगे बाबा त्यांचं काम आपण इतक्या डिग्र्या घेतलेल्या माणसांपेक्षा किती मोठं राहिलेलं ही गोष्ट लक्षात येते. 1936 साली
सातारा येथे समाजसेवक बरा काळे यांच्या नावानं पहिली मराठी शाळा सुरू करण्याचं काम कर्मवीरांनी केलेलं आहे. कर्मवीर नेहमी सांगत असत की मुलांनो, श्रमाच्या मोबदल्यात शिक्षण घ्या, कमवा आणि शिका, स्वावलंबी व्हा, नोकऱ्या मागू नका, ज्ञानाचा, कष्टाचा, साधेपणाचा मार्ग धरा. त्यांचा नेहमीचा उपदेश काय राहिलेला आहे? तर नोकऱ्या मागू नका, तर ज्ञानाचा, कष्टाचा, साधेपणाचा मार्ग धरा. शेतकरी, व्यापारी, संस्थानिक हे समाज शक्तीचे प्रवाह अडवा, वैभवाची धरणे धरा, संपत्तीचे पाठ रामाच्या मळ्यापर्यंत जाऊ द्या. खेडूतांची झोपडी हे मंदिर होय. अशा पद्धतीनं तुम्ही आम्हाला या ठिकाणी पडीक जमीन द्या, आम्ही तिथे काय करू, सोनं उगवून दाखवू. अशा प्रकारचा विचार देखील कर्मवीर या ठिकाणी नेहमी मांडत आलेले आहेत. भाऊराव यांच्याबद्दल अनेकांनी गौरवोद्गार काढण्याचं काम केलेलं आहे. महात्मा गांधींसारख्यांनी कर्मवीरांच्या बद्दलचे गौरवोद्गार काढताना म्हटलं होतं की भाऊराव का कार्य ही उनका सच्चा कीर्तिस्तंभ है. भाऊराव का कार्य ही उनका सच्चा कीर्तिस्तंभ है. अशा प्रकारचे गौरवोद्गार महात्मा गांधींनी त्यांच्याबद्दल काढलेले होते. जगातील कुठल्याही विद्यापीठाची पदवी नसलेल्या कर्मवीर अण्णांना जगातील सर्व विद्यापीठाच्या पदव्या दिल्या तरी त्यांच्या शैक्षणिक कार्याचा गौरव कमीच होईल. अशा प्रकारचे गौरवोद्गार पंजाबराव देशमुखांनी त्यांच्याबद्दल काढलेले आहेत. कर्मवीराबद्दल पंजाबराव देशमुख काय म्हणतात पुन्हा एकदा आपल्याला सांगतो. जगातील कुठल्याही विद्यापीठाची पदवी नसलेल्या कर्मवीर अण्णांना जगातील सर्व विद्यापीठाच्या पदव्या दिल्या तरी त्यांच्या शैक्षणिक कार्याचा गौरव कमीच होईल. इतकं मोठं काम या ठिकाणी कर्मवीरांनी केलं आणि अत्यंत या ठिकाणी महत्वपूर्ण पद्धतीनं पंजाबराव देशमुखांनी कर्मवीरांच्या कार्याचा गौरव केलेला आहे. खरं तर कर्मवीर नेहमी असं म्हणत असायची की पोपटपंची शिक्षण मला नको आहे, कारण या शिक्षणातनं पोपटपंचीपणा किंवा मला नुसते पोपट, बोलके पोपट निर्माण करायचे नाही आहेत असं ते नेहमी सांगायचे. कर्मवीर ही त्यांच्या कार्याबद्दल यशवंतराव चव्हाणांनी काढलेले उद्गार देखील आपण लक्षात घ्यावेत अशा पद्धतीचे आहेत. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण हे कर्मवीराच्या कार्याबद्दल काय म्हणतात बघा. कर्मवीर ही व्यक्ती नव्हती, ती एक संस्था होती. कर्मवीर ही एक व्यक्ती नाहीये, तर ती एक संस्था होती. बहुजन समाजात ज्ञानाचा प्रकाश पसरविण्यासाठी, कोणत्या समाजामध्ये हे फार महत्वाचं आहे, बहुजन समाजामध्ये ज्ञानाचा प्रकाश पसरविण्यासाठी त्यांनी आयुष्य वेचलं. आपण कोणासाठी आयुष्य वेचतो हे देखील अत्यंत महत्वाचं आहे. या ठिकाणी सांगितलं गेलेलं आहे. यशवंतराव चव्हाण म्हणतात की बहुजन समाजाला ज्ञानाचा प्रकाश मिळाला पाहिजे यासाठी कर्मवीरांनी आयुष्य वेचलेलं आहे व महाराष्ट्रात नवयुग सुरू केलेला आहे. कारण शिक्षणाशिवाय माणसाचा खऱ्या अर्थानं सर्वांगीण विकास होऊ शकत नाही आहे, माणसाला नवी दृष्टी येऊ शकत नाही आहे. आणि म्हणून यशवंतराव चव्हाण म्हणतात की महाराष्ट्रात नवयुग सुरू करण्याचं काम खऱ्या अर्थानं जर कोणी केलं असेल तर ते कर्मवीर भाऊराव पाटलांनी केलेलं आहे. त्यांची रयत शिक्षण संस्था म्हणजे महाराष्ट्रात नवजीवन ओतणारी गंगा होय. अत्यंत महत्वाचा या ठिकाणी उल्लेख रयत शिक्षण संस्थेच्या संबंधाने देखील यशवंतरावजी काढताना दिसतात. काय म्हणतात यशवंतराव चव्हाणजी? ते म्हणतात की त्यांची रयत शिक्षण संस्था कोणाची? कर्मवीराची. म्हणजे महाराष्ट्रात नवजीवन ओतणारी गंगा होय. महाराष्ट्रात मध्ये नवजीवन ओतणारी गंगा जर काय असेल तर ती रयत शिक्षण संस्था आहे. असं मोठं काम या ठिकाणी कर्मवीर भाऊराव पाटलांनी केलेलं आहे. आणि म्हणून त्यांचा जन्मदिवस असेल, त्यांचा स्मृतिदिन असेल, या दिवशी तर आपण त्यांच्या कार्याचं स्मरण केलंच पाहिजे. आणि त्यांच्या जन्मोत्सवाच्या स्मृतिदिनाच्या निमित्तानं आपण
काही उपक्रम तर राबवलेच पाहिजेत, परंतु शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीनं कर्मवीरांचं स्मरण करूनच दैनंदिन कामकाजाला सुरुवात करावी. अलीकडच्या काळामध्ये संस्था चालवणाऱ्या संस्था चालकांनी देखील कर्मवीरांच्या चरित्राचं पारायण करावं आणि एक तरी ओवी अनुभवावी असं जसं ज्ञानेश्वरींच्या बाबतीमध्ये म्हटलं जातं, तसं कर्मवीरांच्या जीवनातले काही गुणवैशिष्ट्य तरी आपण संस्था चालक म्हणून शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या अध्यापकांनी देखील कर्मवीरांच्या जीवनातले काही गुण आपण आपल्या आयुष्यामध्ये उतरविण्याचा संकल्प करावा, अशा प्रकारची या निमित्तानं अपेक्षा व्यक्त करतो आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांना त्यांच्या प्रतिमेला आणि त्यांच्या विचारांना मनपूर्वक अभिवादन करून याच ठिकाणी थांबतो. नमस्कार.